तर ही दोन दृश्य लालबागचा राजा विसर्जनाकरता सज्ज। तर तिथं मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। मुंबईत तुफान पाऊस आहे, जणू काही बाप्पाच्या विसर्जनाला या मुंबईला सुद्धा भरून आलेलं आहे, आभाळ भरून आलेलं आहे आणि गहिवरलेल्या या डोळ्यांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। तर लहानगा आपण पाहतोय पुण्यातली ही दृश्य, शंखनिनाद केला जातोय, लहानगा सुद्धा करता निघालेला हा बाप्पा गेली 10 दिवस खरं तर सर्वत्र महाराष्ट्रात उत्साहाचं, चैतन्याचं, सकारात्मकतेचं हे वातावरण केवळ आणि केवळ ज्याच्या स्वागताकरता ही नगरी सज्ज होती तो हा लाडका गणराय। राजाची ही प्रतिमा पाहिल्यावर, राजाचं हे रूप पाहिल्यावर मात्र स्वामी रामदासांचे ते शब्द आठवतात, कंठी शोभे माळ मुक्ता फळांची, असा हा बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ होतोय। तर मुंबईत आणि पुण्यातही तगडा बंदोबस्त। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करीन की त्यांनी तो बंदोबस्त सुद्धा दाखवावा। आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या परिसरात तगडा बंदोबस्त, तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या बंदोबस्तात पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। तर ज्या क्षणी मुंबईचा राजा विसर्जनाकरता बाहेर पडला त्यावेळी मात्र ढोल ताशांचा गजर झाला। तीन दृश्य आपण पाहूया। पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह, लालबागचा राजा विसर्जनाकरता सज्ज। थोड्याच वेळात आता राजाची निरोपाची आरती देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तिथं मुंबईचा राजा, गणेश गल्लीचा हा बाप्पा विसर्जनाकरता मार्गस्थ होतोय। खरं तर आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। आज अनंत चतुर्दशी आहे। जसजशी संध्याकाळ होईल, सूर्य क्षितिजा पार जाईल, तसतसं मात्र दोन दृश्य मुंबईत दिसतील। एकीकडे अथांग पसरलेला समुद्र, तर दुसरीकडे अथांग पसरलेला जनसागर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।